अतिपर्जन्यवृष्टीमुळे होणारं नुकसान, विशेष करून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, मराठवाडा हा भाग खूप मोठ्या प्रमाणात या दुर्घटनाग्रस्त झालेला आहे. त्याचबरोबर काल तर आपल्या धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक भागातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. आणि म्हणून याकरता 2 ते 3 टप्प्यामध्ये आपण पूरग्रस्त परिस्थितीचा मुकाबला करण्याकरता काही अभियान राबवत आहोत. हे गुरुमाऊलींनी आपल्याला आधीच सांगितलेलं होतं, त्यासाठी काही सेवाही सांगितलेल्या होत्या. कदाचित आपण त्या सेवेकडे एवढं सिरियसली पाहिलं नसल्यामुळे ही आपत्ती ओढवली. आणखी पुढे नव्या आपत्तीचा सामना करावा लागणार आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूपातली मानवी सेवा म्हणजेच आपत्तीग्रस्त भागातील, पूरग्रस्त भागातील लोकांना मदत पोचवणं, जेवण, औषधं, वस्तू अशा स्वरूपातली मदत आपण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजच त्याचं नियोजन आणि मीटिंग घेण्यात आलेली होती. आणि सर्व जिल्हा प्रतिनिधी, केंद्र प्रतिनिधी यांच्यापर्यंत हा संदेश देण्यात आलेला आहे. आपण एक PDF पत्रक जारी करण्यात आलं आहे, पूरग्रस्त भागातील सेवा अभियान. यासाठी ज्या ज्या सेवेकरांना ज्या ज्या पद्धतीच्या सेवा करता येतील आपत्तीग्रस्त भागातील लोकांना, त्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे.